श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र अध्याय 4। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती। नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव। हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडयता ते। चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती आनंद कामना चित्ती धरवणी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने। व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपुरविती। दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होय कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी। हसोनी म्हणती जनासी डोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी। साधू लक्षण याचे अंगी कोणते हो सतसे। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनाची जन असंख्यात पातले तेने क्षणार्धात। समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गरजती वाचे। हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते। कोणी नव साथे करीती कोणी अनो निया देती। कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी। मी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात। निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती। मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी। संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी। सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे। जे पातले करू छळना त्यांची नाही त्यांची झाली विटंबना। दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थाध्याय गौड हा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानत मच्छेदका भास्करा। पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत। भक्त बहुत जाहले वार्ता पसरले चहूंकडे। कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे। राजे रजवाडे थोर थोर। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयाचे। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी। एकदा तयांचे अंतरी विचारैसा पातला। दिवाना आणि सरदार मान करीत तैसे थोर थोर। बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी। तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन। कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर। तो बोलता झालाच उत्तर नृपा लागी परियेसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरुषी। तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर। तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली। नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने। गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले। नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती। तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती। राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा। ऐसी पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी। या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर। लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे। करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने। दिदली बहु सालदाने याचक धने तृप्त केले। स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती। जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। एशियाने काही न झाले केले किती तुके व्यर्थ गेले। तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविली एकयुक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती। त्या लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या।
जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्याचे, मग मल्हारराव आदरेसी हिनामध्येतील तुम्हा ते द्रविण सर्वे हशावशाहा. चोळप्पासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवचा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हसे करून उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची या म्हणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पाहवा यत्न करुणी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधन अंते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहसे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी, मेहनत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृपकार्याचे धरुणी हाव. आपण पुढे जाहला, तो येऊनी अक्कलकोटी. घेतली समर्थांची भेटी, वस्त्री अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवत. ती पाहुणी समर्थांना तेव्हा क्रोध अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलत. रे बीडी आणोनी सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. त्वळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबाविष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला घडली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गौडहा. श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.